आणि आताची एक महत्त्वाची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगर पैठण रोडवर भीषण अपघात झालाय। उतारावरून येणाऱ्या ट्रकनं 3 कार आणि 3 दुचाकी चिरडल्या। धुळे सोलापूर हायवेवरून पैठण रोडवर खाली हा ट्रक उतरत होता। या दोघांचा मृत्यू झालाय तर किमान 5 जण जखमी झाले आहेत। मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, नेमका कसा घडला हा अपघात? पैठण रोडवर रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे। त्यात संध्याकाळपासून संध्याकाळी काम सुरू असल्यामुळे मोठं ट्रॅफिक जाम झालं होतं। त्यात धुळे सोलापूर हायवेवरनं पैठण रोडवर उतरण्यासाठी एक स्लोप आहे, त्यावरनं हा ट्रक येत होता। त्याने नियंत्रण गमावलं आणि ट्रॅफिक जाममध्ये जे काही वाहनं अडकले होते त्यावर येऊन धडकला। त्यामध्ये जवळपास 7 मोटरसायकल या ट्रक खाली चिरडल्या गेल्या आहेत। 3 कार आहेत आणि 1 रिक्षा आहेत। या 2 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते, तर किमान 7 ते 8 लोक जखमी आहे। आता महामार्गावर किमान 5-5 किलोमीटर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। संध्याकाळी कंत्राटदारानं काम सुरू ठेवलं होतं, त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, ट्रॅफिक जाम झालं होतं आणि त्यामुळे हा सगळा अपघात झाल्याचं आता बोललं जात आहे। नक्की, धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।